सुजय विखे प्रचारात तर निलेश लंके हवा करण्यात आघाडीवर. लोकसभा निवडणूक आणि लक्षवेधी लढत अशी अहमदनगर दक्षिण मतदारसंघाची ओळख नेहमीच राहिली आहे. विशेष म्हणजे या लढती कितीही लक्षवेधी झाल्या तरी भारतीय जनता पक्षाने नगर दक्षिणेवर बहुतांशी वर्चस्व राखल्याचं दिसून येतंय. यामागे भाजपची शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा दिसून येते. आता जोडीला विखे परिवार 2019 पासून भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर तर प्रसिद्ध असलेली विखे यंत्रणा जोडीला आहे. भाजप आणि विखे परिवारात एक समान सूत्र म्हणजे दोन्हीही नेहमी इलेक्शन मोडवर असल्याप्रमाणे काम करत असतात. आता विद्यमान खासदार सुजय विखे यांचंच उदाहरण घेतलं तर एकीकडे केंद्रीय तसेच राज्य पातळीवर सत्तेत असलेला भाजप सामान्यांसाठी असलेल्या विविध योजना, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत, साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली वयोश्री योजना, अयोध्येतील श्रीराम मंदिर आदींच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट ही भाजप किती प्रभावीपणे राबवत आहे हे जनतेवर विविध माध्यमातून ठसवत होते. तर दुसरीकडे खासदार सुजय विखे वयोश्री योजना, श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी साखर शिधा वाटप, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आदींच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून जनतेत थेट संपर्कात आहेत. गेल्या वर्षभरात सुजय विखे यांनी अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील एकही गाव नसेल जिथे स्वतः विखे यांनी लोकांमध्ये जात आपला थेट संपर्क ठेवला. योजनांचा फायदा देत कोट्यवधींचे निधी वाटप करत केंद्र सरकार जनतेसाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी दाखवून दिलंय. 2019ला भाजपकडून उमेदवारीनंतर पहिल्याच निवडणुकीत सुजय विखे यांच्या समोर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सामना करायचा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार असताना आणि शरद पवारांनी जातीनं लक्ष घालून नगर दक्षिणेत मोठी उत्सुकता निर्माण केली. पवारांनी स्वतः अनेक सभा घेतल्या. दुसरीकडे भाजपमध्ये नवीन असलेले सुजय विखे यांनी दक्षिणेतील भाजप पदाधिकाऱ्यांशी जुळवून घेत भाजपच्या पक्षशिस्तीत शिस्तबद्ध प्रचार राबवला. सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचं वलय आणि जोडीला विखे यंत्रणा यामुळे सुजय विखेंनी तब्बल 2.25 लाख मतांची आघाडी घेत विजयश्री खेचून आणली. खासदार झाल्यानंतर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना आणत भाजप केंद्रीय वर्तुळात आपला वकूफ निर्माण केला. याच जोरावर शेतकरी, शेतपिकांना हमीभाव, कांदा निर्यात प्रश्न, नवीन MIDCची घोषणा, महामार्गासाठी कोट्यवधींचा निधी, रेल्वे मार्गासाठी मोठ्या निधीची तरतूद अशी कामे लीलया पदरात पाडून घेत मतदारसंघाच्या विकासावर भर दिला. आता 18व्या लोकसभेचं बिगुल वाजलं असून भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं सुजय विखेंवर पुन्हा एकदा विश्वास टाकलाय. सुजय विखेंना पुन्हा उमेदवारी मिळेल का यावर गेल्या महिन्यात मोठी चर्चा झाली. मात्र या काळात सुजय विखे यांनी कसलीही प्रतिक्रिया न देता शांत राहत आपल्यातील संयम दाखवला. अखेर संशय कल्लोळ निर्माण होऊनही पक्षानं पुन्हा सुजय विखे यांनाच उमेदवारी दिली. मतदारसंघात सुजय विखे हेच सक्षम उमेदवार असल्याचं अधोरेखित केलं. कदाचित हा विश्वास सुजय विखे यांना असल्यानंच त्यांनी विरोधक काय करतायत याकडे लक्ष न देता अनेक कार्यक्रम राबवत जनतेशी कनेक्ट कायम ठेवला. एक प्रकारे सुजय विखे वर्षभरापासून आपली उमेदवारी ग्राह्य धरून कामाला लागले होते. आजही परिस्थिती आहे की सुजय विखे यांच्या प्रचाराच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्या असं बोललं जातंय. या परिस्थितीत आता खासदार सुजय विखे यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण यावर चर्चा आहे. अर्थात सध्या तरी ही चर्चा पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यापाशीच येऊन ठेपत आहे. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांची शिवस्वराज्य यात्रा, त्यानंतर निलेश लंके प्रतिष्ठानने आयोजित केलेले शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित करत आपण लोकसभेच्या मैदानात आहोत असं एक प्रकारे दाखवलं. लंके यांनी नुकतीच शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं पवार लंके भेट माध्यमात चर्चेत आली. निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून महाविकास आघाडीचे उमेदवार असणार अशी जोरदार शक्यता असली
तरी निलेश लंके एकीकडे पक्षप्रवेशावर स्पष्ट बोलत नाहीत, मात्र एकूणच पारनेरसह नगर दक्षिणेतील निलेश लंके समर्थकांनी लंके हेच लोकसभेचे उमेदवार असणार असं वातावरण केलेलं आहे. लंके यांनी एक प्रकारे आपल्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम ठेवला असला तरी माध्यमात चर्चेत राहत आपल्या उमेदवारीची हवा करण्यात ते यशस्वी झालेत. मुळात लोकसभेचा मतदारसंघ हा मतदारसंख्या आणि भौगोलिक दृष्टीने मोठा असतो. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नगर शहर, पारनेर नगर, श्रीगोंदा, कर्जत जामखेड, शेवगाव पाथर्डी, राहुरी नगर पाथर्डी असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर 19,67,849 इतक्या मोठ्या संख्येने मतदार आहेत. 7 तालुक्यातील या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गावागावात जावं लागत असतं. यासाठी प्रचार सभा, पदयात्रा आयोजित करून नियोजनबद्ध काम करणाऱ्या उमेदवारालाच मतदारांपर्यंत पोहोचणं शक्य असतं. यासाठी प्रचारासाठी असलेले दिवस आणि वेळ पाहता उमेदवारांची दमछाक ठरलेली असते. या दृष्टीनं आता नगर दक्षिणेचा विचार केल्यास भारतीय जनता पक्षानं आपला उमेदवार घोषित केलाय, तर विरोधात महाविकास आघाडीत अजून अधिकृत नाव घोषित केलेलं नाही. आमदार निलेश लंके यांचं नाव महाविकास आघाडीकडून चर्चेत आहे. लंके सध्या माध्यमातून चमकत असले तरी अधिकृत उमेदवार म्हणून ते प्रत्यक्ष प्रचारात अजून उतरलेले नाहीत. तर सुजय विखेंनी सध्या वैयक्तिक पातळीवर कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सुरू केली असल्याचं चित्र असून त्या माध्यमातून गाव पातळीवर एक प्रकारे प्रचार सुरू केलाय. त्यामुळे विविध माध्यमातून विखे लंके लढत होणार असं दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्ष प्रचाराच्या आखाड्यात निवडणुकीची रणधुमाळीत सुजय विखे एव्हाना उतरल्याचं चित्र आहे.